रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्याकडून तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मी म्हणजे नेमकं काय? तर लक्ष्मी ही सुख, समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य यांची अधिष्ठात्री देवी आहे. लक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी आहे. ती सौभाग्याची देवी मानली जाते. लक्ष्मी कोणाच्या घरात अखंड टिकून राहते? तर जिथे स्वच्छता असते आणि शोभा असते, ज्या घरामध्ये गृहलक्ष्मीचा मान सन्मान केला जातो, तिला आदराने वागवले जाते, ज्या घरामध्ये दिवे लावले जातात, ज्या घरामध्ये तिचे पूजन मनोभावे केले जाते, अशा घरामध्ये राहायला तिला आवडतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी चुकून देखील करायच्या नाहीत, कोणत्या नियमांचं संयमांचं पालन आपल्याला या दिवशी करायचं आहे. कारण की या दिवशी लक्ष्मी जी आहे तर ती जो कोणी भक्त तिची मनोभावे पूजा करतो त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणत असते. आणि असं पण आपण काही कामे जे आहे तर ती या दिवशी आपल्याला करायची नसतात. जर तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहील, लक्ष्मीचा अखंड वास राहील. आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी प्रसन्न व्हावी आणि तिचा वास आपल्या घरामध्ये कायम असावा असं आपल्याला कायम वाटत असतं. कधी कधी कोणत्या गोष्टीची कमतरता भासू नये असं आपल्याला जर वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओमध्ये दिलेल्या नियमांचं पालन अवश्य करावं. लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. त्याचबरोबर या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने किंवा स्त्रियाने कोणत्या रंगाची साडी घालावी, कारण की असे काही रंग जे आहेत ते माता लक्ष्मीला अजिबात आवडत नाहीत. तर हे देखील मी सांगणार आहे. माता लक्ष्मीला लाल रंग जर आपण परिधान केला तर लक्ष्मी माता आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होत असते. परंतु काही रंग या दिवशी आपल्याला चुकून देखील परिधान करायचे नाहीत. तर ते रंग कोणते आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. लक्ष्मी म्हणजे सोने, पैसा, धनधान्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सर्व लक्ष्मी मानलं जातं. आपल्याला कशाचीही कमतरता भासू नये यासाठी लक्ष्मी कायम या दिवसामध्ये आपण लक्ष्मीपूजनासाठी झटत असतो. या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण लक्ष्मीची मनोभावे पूजा करत असतो. परंतु त्याचबरोबर आपण काही नियम देखील पाळले पाहिजेत की आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहील. तर आता या दिवाळीच्या दिवसामध्ये अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजनाचा सर्वात मोठा दिवस असतो. लक्ष्मीपूजनाचा दिवस अतिशय आनंदी आणि मंगलमय आहे. या दिवशी सर्वजण अगदी गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण आपापल्या परीने आपापल्या यथाशक्ती मनोभावे लक्ष्मीची पूजा करत असतात. प्रत्येक दिवशी प्रत्येक जण लक्ष्मीचे स्वागत करतो. अंगणामध्ये रांगोळी काढली जाते. त्यानंतर दारामध्ये दिवे लावले जातात, तोरण लावले जातात, लाइटिंग लावले जाते. सर्व प्रकारचे प्रयत्न करून लक्ष्मीचे स्वागत हे केले जाते. सर्वजण लक्ष्मीचे स्वागत करत असतात. परंतु त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या किंवा दिवाळीच्या दिवसामध्ये सर्वात आधी आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ असणं तितकंच गरजेचं आहे. लक्ष्मीपूजनच्या आधी आपल्याला आपल्या घरामध्ये जी काही धूळ आहे, जाळं जळमट आहे, केरकचरा असेल, काहीतरी आपल्या जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा तुटक्या फुटक्या वस्तू असतील, तुटकी सामान असेल किंवा चामड्याच्या वस्तू असतील, जुने बूट असतील, घरामध्ये उगाच साठून राहिलेले जुने कपडे असतील, असं जे काही जुनं आणि अडगळीचं साहित्य आहे, सामान आहे तर ते आपल्याला आपल्या लक्ष्मीपूजनाच्या अगोदरच घराबाहेर काढायचं आहे आणि आपलं जे घर आहे तर ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण लक्ष्मीपूजन आहे तर ती करणार आहोत. जर घरामध्ये धूळ, कचरा, जाळजळमट असेल तर फाटक्या वस्तू असतील तर यांना अलक्ष्मी समजलं जातं आणि अशा घरामध्ये अलक्ष्मी वास करते, तिथे लक्ष्मी नांदत नाही. त्यामुळे संपूर्ण घर आधी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. घरामध्ये गोमूत्र शिंपाडून घ्यायचं आहे. त्यामुळे आपलं घर जे आहे तर ते पवित्र आणि शुद्ध होतं. मग आपण लक्ष्मीची पूजा जी आहे तर ती करू शकता. कारण की माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर ती म्हणजे स्वच्छता. माता लक्ष्मी ही चंचल आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्याला राहण्यासाठी योग्य अशी जागा शोधू लागते. जिथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती स्त्रिया असतात त्या घरी लक्ष्मी ही राहायला तिला आवडतं.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी योग्य मुहूर्तावरती घरातील सर्व व्यक्तींनी मिळून लक्ष्मीपूजन करायचं असतं। परंतु जो कोणी लक्ष्मीचे पूजन करणार आहे, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांनी शक्य असेल तर नवीन आणि शुभ रंगाचे कपडे परिधान करावेत। ज्यांना नवीन वस्त्र घालणं शक्य नाही त्यांनी किमान स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालायचे आहेत। मात्र या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकून देखील परिधान करायचे नाहीत। आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग अशुभ मानला जातो, कारण की असे काही रंग आहेत ते चांगले रंग आपल्याला या दिवशी वेगळी ऊर्जा प्रदान करत असतात आणि काळ्या रंगामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी असते। त्यामुळे या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकून देखील घालायचे नाहीत। काळ्या रंगाऐवजी तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकता। मात्र महिलांनी लक्ष्मी पूजना करत असताना शक्यतो लाल रंगाची साडी अवश्य परिधान करा। माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे। लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा शुभ मानला जातो। पूजेमध्ये सुद्धा शक्यतर लाल रंगाचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो। या दिवशी तुम्ही लाल रंगाची चुनरी देवीला चढवू शकता। जी तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तर ते वस्त्र देखील आपल्याला लाल रंगाचंच घ्यायचं आहे, कारण की लाल रंगाला अत्यंत महत्त्व आहे। तुम्हाला जर लाल रंग परिधान करणं शक्य नसेल तर तुम्ही केशरी, पिवळा, हिरवा या रंगाचे कपडे परिधान करू शकता। प्रत्येक रंग आपल्याला वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो। लाल रंगाबरोबर केशरी रंग सुद्धा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे। तसेच केशरी रंग हा त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचा ध्वज केशरी रंगाचे होते। त्यामुळे केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता यांचं प्रतीक आहे। त्यामुळे तुम्ही केशरी रंगामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद आणि ऊर्जा असते। त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर लक्ष्मी पूजनाला तुम्ही लाल, पिवळी, केशरी, हिरवी अशा प्रकारच्या साड्या नेसू शकता। त्याचबरोबर महिलांनी शक्यतो या दिवशी साज शृंगार करावा। तुम्हाला जास्त काही नाही साज शृंगार करणं शक्य नसेल तर किमान अंगावर साडी, हातात बांगड्या, पायात पंजेन, जोडवी, टिकली, सिंदूर, त्यानंतर मणिमंगळसूत्र अशा तुम्ही जी काही आपली सौभाग्याचे अलंकार आहे तर ते या दिवशी परिधान करायचे आहेत। आता फॅशनच्या युगामध्ये असे काही दागिने घालणे देखील वर्ज्य केलं जातं, परंतु तुम्हाला या शुभ दिवशी लक्ष्मीचे पूजन करत असताना आपले हे दागिने आपल्या अंगावर असावे। त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते, तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी येते। त्यानंतर पुढील नियम सांगायचा झाला तर लक्ष्मीला लाल रंगाबरोबर शांतता सुद्धा तितकीच प्रिय आहे। त्यामुळे या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी व मंगलमय असावे। या दिवशी घरामध्ये चुकून देखील वादविवाद, भांडण, कटाकट किंवा शिवाय शाप अशा गोष्टी करू नये। तसेच या दिवशी वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे। या दिवशी खोटे बोलणे टाळावे, सत्याचे अनुसरण करावे, मनाला संयम ठेवावा, कोणालाही अपशब्द बोलू नये। या दिवशी आपले आचरण चांगले असावे, कारण की इकडे आपण मनोभावे लक्ष्मीची पूजन करत असतो, लक्ष्मीची सेवा करत असतो आणि तिकडे आपण जसं काही कृत्य केलं तर आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ तरी कसं मिळणार। त्यामुळे या दिवशी आपण अशा काही गोष्टी चुकून देखील करू नये। त्याचबरोबर या दिवशी नखे कापू नये, केस कापू नये, कारण की अशी जी कामं आहे तर ती आपल्याला या दिवशी केल्याने आपल्या घरामध्ये दरिद्री येत असते। त्यासाठी या दिवशी अशी कामे तुम्हाला चुकून देखील करायची नाहीत। या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, कारण की साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना विराजमान असते। लक्ष्मी आपल्या घरामध्ये असताना आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो हे पण ती पाहत असते। त्यामुळे अशा शुभ दिवशी तरी आपण हा नियम पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे। लक्ष्मी पूजन अमावस्येच्या दिवशी सायंकाळी करतो, म्हणजे तिन्ही सांजेला करत असतो। तर त्यावेळी सुद्धा आपल्याला आपल्या घराचे खिडक्या, दरवाजे हे उघडे ठेवायचे आहेत। या दिवशी किमान रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आपल्या खिडक्या, दरवाजे उघडे ठेवावेत असं सांगितलं जातं। तसेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी एखाद्या स्त्रीला अडचण आली तर त्यांनी तो दिवस तेवढा विटाळ पाळायचा आहे। घरातील कोणत्याही व्यक्तीकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता।
आपल्या घरातील लहान मुलं असतील, मुली असतील, पुरुष असतील, कोणीही पूजा करू शकतं. ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे त्यांनी मात्र पूजा करू नये, कारण की माता लक्ष्मीला पूजनासोबत सात्विकता आणि पवित्रता देखील या दिवशी आपण टाकली पाहिजे. कारण की या दिवशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये साक्षात विराजमान झालेली असते. लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो. त्यामुळे स्वच्छता, शांतता, पवित्रता, सात्विकता आपण घरामध्ये ठेवली पाहिजे. आपल्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मी टिकून राहील. लक्ष्मीपूजनाचा दिवस दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये चुकूनही मांसाहार करू नये किंवा बाहेरही आपण तामसी पदार्थ खाऊ नयेत. घरातील सर्व व्यक्ती या नियमांचं पालन नक्कीच करावं, कारण की लक्ष्मी पाहत असते की आपण आपल्या मनावरती किती संयम ठेवत असतो. त्यामुळे अशा शुभ दिवशी तरी आपण अशा काही नियमांचे, अशा काही संयमाचं पालन करणं गरजेचं आहे. आपण आपल्या घरामध्ये धनधान्य, सुखसमृद्धी, पैसे, ऐश्वर याची आपल्याला कधीच कमतरता पडू नये यासाठी आपण लक्ष्मीचे पूजन करत असतो. आपण अशा काही गोष्टी केल्या तर लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होते. मग आपल्याला हवं ते पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही. तसेच या दिवशी महिलांचा आदर करावा, कारण की लक्ष्मी ही श्रीशक्तीचं रूप आहे. ती विष्णूची पत्नी आहे, सौभाग्याची देवी आहे. कारण की ज्या घरामध्ये गृहलक्ष्मीचा मान सन्मान केला जातो, तिला आदराने वागवलं जातं, त्या घरामध्ये लक्ष्मीला राहायला आवडत असतं. अशा पद्धतीने मानवी जीवनातील आवश्यक असणाऱ्या सुखसोयींसाठी जी लक्ष्मी, धन, पैसा हवा तो प्राप्त करून व्हावा यासाठी आपण लक्ष्मीचं पूजन करतो. त्यासाठी आपल्याला या नियमांचं पालन करावं लागतं. या काही नियमांचं पालन केलं तर लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होते. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास हा कायम राहतो. यासाठी या नियमांचं पालन तुम्ही आवर्जून करा. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी शेजारील बेल आयकनही क्लिक करा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी. माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.